आणि खूप छान असं क्लायमेट झाली मित्रांनो. याच्यातलं जे बल्क आहे हे खूप पौष्टिक असतं शरीरासाठी. काय त्याच्याकडला खजाना काढून घे ते. नमस्कार मित्रांनो, मी सखा. आणि मित्रांनो आज आपण हे बघा बॅक साईडला आपल्याला दिसत असेल डिंबे डॅम आहे. आणि माझे पुण्यातले मित्र आले सगळे मित्रांनो गावाकडं, तर कालच्या व्हिडिओमध्ये त्यांना बघितलं असेल. तर मित्रांनो आज आपण डिंबे डॅमच्या कडेला म्हणजे वरती जाणार आहे. वरती डॅम वगैरे आहे पाणी, त्या ठिकाणी कुकिंगचा प्लॅनिंग आहे. आता मार्केटमध्ये आपण खेकडी पण खरेदी केल्यात. खेकडी ज्या आहेत ना तर त्या आपण भाजून खाणार आहे आणि चिकन वगैरे फ्राय करणार आहे. मोठे मोठे दे बरं का, भाजून खायचे. भाजून हा मी आला बाबा पिशवी घेऊ ना. ते मोठे मोठे काढून द्या. त्याला बोलता येत कुड्या मोडून द्या ना आम्हाला. कसं मग त्या मारून जातील ना. काय काय असंच नाही, आम्ही लगेच खाणार आहे. बाजू मोडल्यावरती बरं द्या द्या. हे बघा गाईज, आपण हा स्पॉट निवडलेला आहे डॅमचा. या ठिकाणी आता आपण बसणार आहे. आणि पाणी पण बघा किती खूप सारं पाणी, आणि पाण्याच्या कडेलाच आहे आपण. आणि इकडे बघा सोमा गेले लाकडे वगैरे शोधायला. आपला कुक वारी घेतली. पोहून तर झालंय आपलं. आणि आता आपण मसाले राईस पहिले करून घेणार आहे, नंतर चिकन बनवणार आहे सुक्क, आणि नंतर खेकडे भाजणार आहे. तर बघा मसाला राईस करण्यासाठी वाल वगैरे घेऊन आले. सोमाचं काम चालू आहे आपल्या आचार्याचं बनवण्याचं. पण आज मसाले भात अक्षय बनवणार आहे. आणि एवढे सारे कांदे मसाला राईस हां सगळ्यासाठी, कारण की सुक्क चिकन पण बनवायचे आणि आपल्याला राईस पण. आणि बघा खेकडे, किरणने खेकडे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते जेणेकरून ते मरू नाहीत त्यासाठी, आणि ते फ्रेश फ्रेश खायला चांगलं लागतं. आहे का जिवंत आहे का? किरण साफ करून घेते खिचडी. आपण चिकन मॅरिनेट करून ठेवणार आहे पहिल्यांदा. चिकन वगैरे आणलंय. फर्स्ट राईस बनवून घेणार आहे अक्षय, नंतर आपण चिकन बनवणार आहे. नंतर किरणचं काम चालू आहे खेकडे साफ करायचं. नंतर खेकडे साफ झाल्यानंतर भाजून पण खाणार आहे आपण. टेक्निक आहे ना त्याला, पाठीकडनं धरायचं. हा म्हणजे चावत नाही. हा चावत नाही, पाठीकडनं धरायचं मग मध्यभागी पकडायचं बरोबर. चिकन तर आपण घेतलंय, आता पहिल्यांदा साफ करून घेऊया. लाटा पण बघा कशा येतात धरणामध्ये. वाव, स्वच्छपणे चिकन धुवून घ्यायचे. बघा चिकन तर घेतले आपण, मॅरिनेट करून ठेवणार एक 20 ते 25 मिनटं. त्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून घेतले. इकडं चिकन मसाला, हा घरगुती मसाला आहे, आणि कांदा मसाला, लसूण पेस्ट वगैरे, आणि मीठ.
सगळे एकत्र मिक्स करून ठेवणार आहे आपण. हा काढले ना खेकडे पण आपल्याला घेण्यापासून व्हिडिओ चालू आहे. हा ना. इकडे अक्षयचं काम चालू आहे कांदा कापायचं. तोपर्यंत आपण मॅग्नेट करून ठेवणार. आज फर्स्ट टाइम व्हिडिओ मध्ये येणार होती. कधी जिंदगीत असे 4 दाखवायला पाहिजे आलेलो. भेटणं म्हणजे सध्या व्यर्थ वेळ आहे. हा ना. असा विचार करणारे माणसं. जे मसाले होते ते मिक्स केलेत. चांगलं असं एकजीव असं मिक्स करून घ्यायचे चिकन आणि मीठ. नको आहे हे बघा इकडे आता चूल पेटवायला घेतोय आपण आणि इकडे राईस पण निसून घेतलाय. सोमाचं काम चालू आहे इकडं. एकदम स्पायसी. हा स्पायसी. बघा चिकन मस्त मॅग्नेट करून घेते आणि इकडं किरणचं काम चालू आहे. पूर्ण खेकडी वगैरे साफ करायचं. हे बघा हे साफ करायचं कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडे. आणि की कुणाला साफ नाही करता येत आपल्यामध्ये. पण एकच माणूस आहे आपल्यामध्ये फर्स्ट टाइम करतोय. पण बघितलंय त्यांनी व्हिडिओमध्ये त्यामुळे करत काय प्रॉब्लेम. थोडीशी आयडिया आहे कारण की याच्यामध्ये कोणी नाही. आणि हा आपला माळकरी बो आहे. त्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्यामुळे हा काय करू शकत नाही. हा पहिल्यांदा मसाले भात करून घेणार आहे आणि मग बाकीच्या गोष्टी करा असं त्याचं म्हणणं आहे. तर चला हां नॉर्मली थोडं तेल टाकून घ्यायचं. चिकन तर मॅग्नेट करून झालंय आणि आपण एक 15 ते 20 मिनिट ठेवणार आहे. आणि इकडे बघा खेकडे वगैरे साफ करायचं काम चालू आहे किरणचं. ते खेकडे साफ झाले की भाजून पण खाणार आहे. आणि खरं तर मी खेकडे खात नाही अक्षय आणि मी आहे की नाही अक्षय. हां तर आपण चिकन खाणार आहे. अक्षय तर व्हेजिटेबलच आहे तो काय खाणार नाही. हां व्हेजिटेबल आहे तो. आणि इकडे बाकी तो राईस त्याला मसाला राईस बनवणार आहे आपण. चूल पेटवायला तर घेतले आपण. फर्स्ट मसाले भात राईस करून घेणार आहे. कांदा वाटाणा राईस. किरणनी खेकडे कशी साफ करून घेतलेत आणि इकडं पूर्ण हे साफ केलेत. हे भाजून खाणार आहे आपण. हां आता आपण फर्स्ट दिवून घेऊया. धरण इकडं धरणात दिवायचं. स्वच्छ असे धुवून घ्यायचे त्याला. तेल व्यवस्थित तापून दिले आणि जे खडा मसाला आणले आपण हा खडा मसाला पहिल्यांदा टाकून घेते बघा अक्षय. व्यवस्थित तडका द्यायचा बघा पहिल्यांदा तेल वगैरे तापल्यानंतर. अक्षय राईस बनवते आणि इकडे किरणनी बघूया खेकडे वगैरे साफ केलेत पूर्णपणे. बघा पूर्ण प्रॉपर केलेत आणि फर्स्ट टाइम केलेत त्यांनी मित्रांनो. तरी पण एवढे छान केलेत बघा साफ. याच्यातलं जे बल्क आहे हे खूप पौष्टिक असतं शरीरासाठी. ते पण घेतोय काढून तो. तर चला त्याचं काम चालू आहे इकडं. सोमाने चिकन वगैरे साफ करून व्यवस्थित मॅग्नेट करायसाठी ठेवले. अक्षयचं काम चालू आहे इकडं राईस बनवायचं आहे की नाही. तापला का नाही तो. आणि सोमा आणि अक्षय दोघं पण राईस बनवत आहेत. अद्रक पेस्ट आहे. अद्रक पेस्ट टाकून घेतली आणि सगळं टाक. थांब जरा 2 मिनिटं. खडा मसाला आहे ना. हा जिरा वगैरे. आता भाजू दे सगळं. कांदा भाजू दे व्यवस्थित जरा. भाजते बिया पण भाजी पाहिजे ना. थोडे भाजतात नाही त्या उकडून निघतात सोम्या. त्या भाजायच्या नसतात जास्त बिया. ते तेलात फ्राय करायच्या बिया नाही येत. त्यात चव वेगळी लागते. वाल्याचे बिया वाल्याचे बिया टाकले काय. वही करने की इसलिए तो पहले वाला डाला है ना. पाण्याचा कोण मस्त येणार ना. आपला हा घरचं नाही नाही. तांबडा रायभूग. कुठला तांबडा रायभूग. रायबोट. हां तांबडा रायभूग नाही 60 रुपये किलो आहे. काय बोलतो.
आता एक रेसिपी सगळ्यात मोठी सांग त्यांना काय की जर तुम्हाला मिठाचा अंदाज येत नसेल मित्रांनो हा तर पहिल्यांदा असा भाजून घ्यायचा भात. हा तुम्हाला जेवढं मीठ याच्यात गरजेचं वाटतं तेवढं टाकायचं. हा त्यानंतर त्यात पाणी टाकायचं. हा अशा पद्धतीने सगळं भात घे ना टाक. तर ही जी पाणी आहे ना याच्या खाली एवढीच पळी जाते म्हणजे एवढी पळी जाते पाणी. ओके. आणि बघूया आता राईस झाला की नाही. बराच वेळ झाला आपण ठेवला होता. घे बरं अक्षय बघ ना एकदा झाकण उचकून बघ बरं झालंय का. झालंय वाटतं ना. राईस तर झालाय आणि आता आपण चिकन बनवायला घेणार आहे. की असं मस्त वाचायला पाहिजे. आहे ना बस शिजरसाठी बघ. गाणे लावलं मोबाईल. चिकन तर शिजतंय मित्रांनो या ठिकाणी. आणि आता जे खेकडे आपण साफ करून घेतलेत म्हणजे तिरणी साफ केल्यात ते भाजून घेणार आहे आपण. एक साईडला भाजायला टाकणार आहे. ठीक राहून दे भाजून दे. शिंगडे शिंगडे चावल बोलतो चावली तर हा अशा बाकीचे टाकलेत ना जळून जातील. जास्त चावते बरं का ती शिमला. कच्चे पिठं तर ठेवायला मेलेला असलं ना तरी चावते नाही. हा खरं त्याच्यामध्ये जीव असतो. काय त्याच्याकडला खजाना काढून घे. ते विनाकारण करू नको. काय नाही गम बसून काय काय केलंय ते गोळा बी केले. खातो फोड फोड बघ बरं कसं लागतं. टेस्ट सांगा मला. फोड दगडीने फोड. दगडी हाताने फुटते का. बघूया. सो मग सांगतो आपल्याला टेस्ट आता कशी झाली आहेत ते. किरणी मित्रांनो भाजलेत ते मस्त. हाताने फुटतो इझी फुटलं असं भाजलं ना मस्त लागते नाही का खायला वगैरे. आणि खेकडा खूप पौष्टिक आहे खाण्यासाठी. कसं आहे भारी आहे ना. हा मग टेस्ट भारी लागते ना. टाक 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 भाजू झालं.
गाईज आपलं चिकन वगैरे रेडी झाले आणि खूप छान असं झाले. सुक्क बनवलं आपण. नॉर्मली ग्रेव्ही आहे, तर आपण वाढून घेऊया, बघूया टेस्ट वगैरे कशी झाली ते. थोडा मसाला जास्त दिलेला आहे गाईज. अशा पद्धतीने सोमाने मागितलाय तोंडाने आणि आता टेस्ट करत आहेत. पाहूया पाहूया गाईज. गाईज अशा पद्धतीने 10 मिलीग्रामचा असा हा तुकडा त्यांनी उचलून तोंडामध्ये घातलेला आहे. तर काय टेस्ट आहे आता सांगा, रिव्ह्यू द्या तुम्ही. यू कॅन्ट फील. पलीकडले तर काय नांग्यामध्ये दुरुस्त. राईस पण अक्षयने घेतलाय खायलासाठी. व्हेजिटेबल मांस आहे तो. कसं झालंय सांग रे अक्षय. हां पहिलं खाऊन बघून दे मग सांगतो ना. चांगलं झालं ना.